आयुयशस्वास्थ्यं त्रिवर्गं चापि पुष्कलं सिद्धिं चानुत्तमां लोके प्राप्नोति विधिना पठन्। आयुर्वेद के परम संत वैद्यराज दिलीप गाडगीळ महोदय याद करेंगे आपको सदैव सहृदय। लाखों लोगों के दुखहारी कैंसर रुग्णों के साक्षात धन्वंतरी आप गए सफर अधूरा छोड़कर, अनेक वैद्यों को राह दिखाकर। संस्कृत और संगणक के श्रेष्ठ ज्ञानी जीवन भर अनेक संहिताएं जानी। रजतम से निर्मुक्त आयुर्वेद जगत के आप्त। लाखों वैद्यों को किया ज्ञानदान, आयुर्वेद क्षेत्र के आप अभिमान। अध्ययन अध्यापन का नित्य व्रत, सिद्धांतों को रखा सदैव जागृत। आयुर्वेद का वैभव त्रिस्कंद कोश, वैद्य के हर सवाल का जवाब है ठोस। आयुर्योग संहिता का निर्माण, सत्य हो जाएगा आपका निर्वाण। सदाचारी सद्विचारी निस्वार्थी आयुर्वेद की माया माऊली मोक्षार्थी। जानते थे आप क्या ले जा सकते हैं साथ, जानते थे आप क्या ले जा सकते हैं साथ। इसीलिए हर वैद्य के माथे पर था आपका हाथ, इसीलिए हर वैद्य के माथे पर था आपका हाथ। बहता रहे यह ज्ञान सागर अनंत, बहता रहे यह ज्ञान सागर अनंत। आप आयुर्वेद के परम संत, आप आयुर्वेद के परम संत। आप ही के परम शिष्य वैद्य सारिका और महेश भुजबळ। नमो नमः। व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर बसलेले सर्व जिज्ञासू वैद्य, मी वैद्य सारिका भुजबळ पुन्हा एकदा चरक संहिता अध्ययन अध्यापन आणि तज्ञ संभाषण या उपक्रमामध्ये आपलं आत्म्यापासून स्वागत करते। नमस्कार। स्वातंत्र्य दिनाच्या, राखी पौर्णिमेच्या आणि संस्कृत दिनाच्या या तिन्ही गोष्टींच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा। गाडगीळ सरांचा परिचय, सरांची जी अनेक पुस्तकं आहेत त्या पुस्तकाच्या मागे दिलेला आहे आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांकडे सरांची अनेक पुस्तकं असतील। त्याच्यामध्ये मुख्य परिचयामध्ये एक गोष्ट दिलेली आहे ती म्हणजे सर MD आणि PhD आयुर्वेद शास्त्राचे आहे। त्याशिवाय संस्कृत पारंगत MPhil पण आहे। सुरुवातीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये आपले सगळे प्रमुख आचार्य वैद्य धर्माधिकारी सर यांनी खूप तळमळीने असं सांगितलं की तुम्हाला जर आयुर्वेद शिकायचं असेल ना तर संस्कृताशिवाय पर्याय नाही। आणि सर वारंवार जेव्हा चर्चेला बसतात किंवा बोलतात तेव्हा म्हणतात की आपण सगळ्यांनी खूप लाईटली घेतलं। जेव्हा आपण आयुर्वेद शिकायला लागलो तेव्हा खूप लाईटली घेतलं, कारण आपण या भाषेकडे फारसं लक्ष दिलं नाही। ही भाषा आपण शिकायला पाहिजे। आणि असं पण आहे की गेल्या 2-3 वर्षामध्ये सर माझ्या खूप मागे लागले की आधी संस्कृत शिकायचे, परत चांगल्या पद्धतीने शिकायचे आणि नंतर आयुर्वेदाचा चांगला अभ्यास आपण लोकांपुढे मांडू शकू। तर ही जी सरांची तळमळ आहे ना, ती तळमळ प्रत्यक्षात असणारे आजचे 2 व्यक्ती आहेत। त्यातले गाडगे सर तर आहेतच आणि प्रमा मॅडम पण आहे। ही एक महत्वाची गोष्ट आजच्या परिसंवादामध्ये आहे। दुसरं आणखी एक महत्वाचं सरांची ओळख आहे ती म्हणजे सर
हेतू लक्षण कोश, त्रिस्कंध कोश याचं खूप मोठं काम सरांनी केलेलं आहे, ज्याचा गौरव राष्ट्रपतींच्या हस्ते पण झालेला आहे, ते आपल्या सगळ्यांना चांगलं माहिती आहे. सरांची अजून एक वेगळी ओळख मला सरांची करून द्यायची आहे, ती म्हणजे सर वाघोली आयुर्वेद महाविद्यालयामध्ये संस्कृत विभागाचे प्राध्यापक म्हणून होते आणि त्यावेळेस सरांचा आणि माझा परिचय थोडासा जवळून आला. त्याचं एक महत्वाचं कारण की टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये आहारशास्त्राचा जो डिप्लोमा होता तेव्हा त्या डिप्लोमाला मी प्रवेश घेतला होता आणि तेव्हा सर पुण्यातून वाघोलीला आठवड्यातून एकदा आम्हाला आहारशास्त्राचे सैद्धांतिक भाग शिकवण्यासाठी यायचे. तर सरांनी प्रशिक्षणही घेतलं आणि आमची परीक्षाही घेतली. परीक्षेचे सर सुद्धा एक्झामिनर होते. ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्ये हेतू लक्षण कोशाबरोबर इतर जे सगळे उपक्रम होते त्याच्यामध्ये सरांचा खूप मोठा सहभाग होता. आणखी एक सरांची महत्वाची ओळख आहे ती म्हणजे गुरुनिष्ठा. आपल्या गुरूंवर असणारी सरांची निष्ठा आणि गुरूंचे सगळे स्वप्न, लेखन, आयपीडी सकट असणारं हॉस्पिटलची निर्मिती, गुरुकुलाची स्थापना आणि त्या गुरुकुलामध्ये मानवाचार्य गुरुकुलामध्ये सर असणारे प्रमुख आचार्य, ही सरांची ओळख खूप महत्वाची आहे. गेली अनेक वर्षे मानवाचार्य गुरुकुलातर्फे प्रथम वर्ष, तृतीय वर्ष आणि तृतीय वर्ष याच्यामध्ये सर प्रमुख आचार्याची भूमिका निभावतात आणि सरांच्या मागे असे अनेक वैद्य 1-3 दिवस तिथे येतात आणि विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करतात. आणखी एक सरांचा जाता जाता परिचय मला असं करून द्यायचा की सर एखाद्या गोष्टीला जोडले की इतके जोडले जातात. याचं एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगते की वाघोली आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये दरवर्षी 5 दिवसांचा गणपती बसवायचे आणि अथर्व शीर्षाचं पठण सगळ्या विद्यार्थ्यांकडून आम्ही करून घ्यायचो. आणि जोपर्यंत 2017 पर्यंत मला आठवतं की प्रत्येक वर्षी पठणाला सर स्वतः प्रमुख अतिथी आचार्य या स्वरूपामध्ये पुण्याहून वाघोलीला यायचे. सर सगळ्यांना अथर्व शीर्षाची संख्या द्यायचे आणि हा एक खूप चांगला आणि अथर्व शीर्षाच्या बाबतीमध्ये आपल्याला सगळं माहितीये की सर्वे भद्राणी पश्यन्तु, जो मुख्य शांती पाठ आहे ती गोष्ट, आणि हेच एक केवळ ध्येय की संपूर्ण समाजाला, संपूर्ण मानव जातीला निरोगी करण्यासाठी वेबसाईटच्या माध्यमातून, क्लिनिकल प्रॅक्टिसच्या माध्यमातून, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याच्या माध्यमातून आणि वैद्यांना घडवण्याच्या माध्यमातून एवढ्या अनेक गोष्टीतून सर आपल्या समोर आहेत. आणि आज आपण खरंच कृतार्थ आहोत की सरांचं या परिसंवादामध्ये आपल्याला व्याख्यान ऐकायला मिळणार आहे. धन्यवाद. मान्य धर्माधिकारी शास्त्री महोदय, सर्वेपि छात्राः, विद्यार्थिनः, वैद्यराष्ट्र सारिका महेश महोदय, यथा धर्माधिकारी महोदय सूचितं यत् सर्वैः संस्कृतभाषया किमपि अध्ययनं कर्तव्यं, सम्भाषणं कर्तव्यम् इति तदनुसृत्य किञ्चिदेव प्रारम्भिकं संस्कृतभाषायां रचितं, तदनन्तरं महाराष्ट्रभाषायां स्वीकर्तुं तर्हि माम् अपेक्षितम्. वस्तुतः विषयः अत्यन्तं जटिलः, कठिनः वर्तते. तो तया प्रदत्तः अयं विषयः अतः तस्मिन् विषये यत्किञ्चित् मया अनुभूतं तदधुना प्रस्तुतं. रोगांचं वर्गीकरण वापरण्यात आपण घेतलं. दृष्टापदामध्ये कष्टित पूर्वापराध झाला तर संग्रह त्यांनी काहीतरी भूमिका होता. रोगांचं विज्ञान प्रकारचं वर्गीकरण आहे. तर हे वर्गीकरण असणाऱ्या स्वरूपाचं आहे आणि हा करण्याचा हेतू त्यातला आपला जो मुख्य प्रतिभाचे विषय आहे तो पूर्वापराध अशा स्वरूपाचा म्हणून जो काही विकार समूह सांगितलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला विचार करायचा आहे. आणि
दोषोत्तर जो आहे दुष्टाचाराला असणारा अशा स्वरूपात तो यथा दिला अशा स्वरूपात त्याची जी काही कारणं दिलेली आहेत त्या कारणानुसार तो विचार होतो. आणि कर्म हेतू मिळतो. कर्मजन हा हेतू शिवाय असणारा अशा स्वरूपाचा आहे. अर्थात हेतू शिवाय कार्य घडत नाही. त्याचं हेतू या धर्मामध्ये प्रतीत होते हा त्याचा महत्वाचा असणारा स्वरूपाचा भाग आहे. आणि ते मागच्या जन्मांमधून तुम्हाला कोणती ओळखायला लागतं प्रकरण जे अतिशय क्लिष्ट असं आहे किंवा समजून घेणं अवघड असणारा स्वरूपाचा आहे. पुढे जगाच्या निर्माण स्थानात 3 मध्ये वर्णन करत असताना कालवृत्ती आणि अकालवृत्ती या संदर्भात विवेचन आहे. ह्या भूताना आयु युक्तिमापेक्षा या भूतांच्या आयुष्याच्या बाबतीमध्ये युक्तीच्या अपेक्षा अशा प्रकारे असते. दैव पुरुषकार्याच्या स्थितस्य दैव आणि पुरुषकार याच्यावरती त्याचं बलाबलत्व अशा स्वरूपात अवलंबून असते. दैव म्हणजे काय? दैव आत्मकृत विद्यात करणे आपणच केलेलं पूर्वीच्या जन्मांतर कर्म दैव स्मृत पुरुषकार असतो क्रियते इहा आणि इह अपरम कुरुते सा पुरुषकार असतो की जे आपण या जन्मामध्ये कर्म करतो तो सगळा पुरुषकार या नामात होतात. बलाबल विशेष वस्तू दैवरूपीचे कर्म त्या दोघांच्या कर्मांचा बलाबल विशेष अशा स्वरूपाचा असतो. कुणी बलवान असेल कुणी अबल असेल असं दोन्हीच्या उपयोग दृष्टाने विविधन कर्म हीन मध्यम उत्तम 3 प्रकारचं कर्म हीन मध्यम आणि उत्तम असणार आहे. आता प्रस्तुत हा खरं तर आत्ताच्या व्याख्यानाचा विषय आहे. हे सुद्धा आत्ताच्या व्याख्यानाचा कार्यात्याने विषय. आपला आत्ताचा विषय पूर्वापरातील व्याधी असणार आहे पूर्वकल्पना व्याधी. पण ह्याचा संबंध काही अर्थाने या सूत्रांशी लागतो. जरी हे सूत्र खरं कालाकालवृत्तीच्या संदर्भात आलेला असणार तरी सुद्धा पूर्वजन्मी केलेल्या कर्मांची फळं या जन्मांमध्ये बघायला लागतात असं असतं. आणि त्यातून पूर्वकर्म व्याधी निर्माण होतात आणि कर्मसंशय त्या कर्माचा क्षय झाल्यानंतर कर्मज व्याधी जातो अशा स्वरूपाचं वर्णन असल्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करणं दीर्घस्य सुखस्य नियतस्य आयुष्य विपरीतस्य ही नोंदी उदार अशा स्वरूपाची असते. म्हणजे पूर्वकर्मही तेवढं चांगलं असणार अशा स्वरूपाचं आहे आणि अहित कर्म पौरुष जे आहे ते पण चांगलं असणार अशा स्वरूपाचं आहे. तर दीर्घ आणि ससुख अशा प्रकारच्या नियत आयुष्याचा ते हेतू आहे. विपरीतस्य आणि याच्या विपरीतच इतरांचं अशा स्वरूपात म्हणजे दीर्घ नसणारा ससुख असणारा अशा स्वरूपाचा नसणारा नियत असणारा अशा स्वरूपाचं ते आयुष्य राहतं. जर यांचं अवरत्व अशा स्वरूपाचं दैव आणि पुरुषकार्याचं अवरत्व असेल तर ते अल्पायुष्याचं दीर्घ दुःखायुष्याचं अशा स्वरूपाचं किंवा अनियत आयुष्याचं अशा स्वरूपाचं कारण मध्यमस्य एकटा दोन्हीचं मध्यम असणार अशा स्वरूपाचं असेल तर ते मध्यम अशा स्वरूपाचं आयुष्य सुख वगैरे वगैरे अशा स्वरूपाचं प्राप्त करते. कारण शोधून आणखी पुन्हा अशी भानगड आहे की नुसतं त्या दोघांचं बलाबल आहे आणि ते आम्ही जाणून घेतलं असं नाही. दैवम पुरुषकारण दुर्बलम निर्माण नाही. पुरुषकारण दुर्बलम दैवम निर्माण नाही. पुरुषकारण तुमचा स्वाम असणार अशा स्वरूपाचा असेल बलवान असेल आणि दैव दुर्बल असेल तर त्याचा प्रतिघात होतो. त्याचा हनन असणार अशा स्वरूपाचा होतो. म्हणून पुंसवालामध्ये वर्णन करत असताना बली पुरुषकार हे दैवमुक्ती वर्तन अशा स्वरूपाचं सूत्र येतं. बलवान अशा प्रकारचा पुरुषकार हा दैवाला सुद्धा मागे अशा स्वरूपाचा दैवाने जे करत कर्म विशिष्ट रूपात याच्या उलट दैव जर असणार अशा स्वरूपाचा असेल बलवंत असणार असेल आणि अबल अशा स्वरूपाचं पौरुषकार असणार अशा स्वरूपाचा असेल विशिष्ट अशा स्वरूपाचं तर त्या पुरुषकाराचा नाही अशा स्वरूपाचा होतं. त्याचं पण असणार अशा स्वरूपाचं होतं. म्हणून
लोकः तत्कालयुक्तं यदि नास्ति देवो संग्रहाने वर्णन करत असताना जितेंद्रिय माणसाला रोग होते ना ते सगळी कारणं दिली आहेत आणि शेवटी एक क्लॉज टाकलाय की तत्कालयुक्तं यदि नास्ति देवो तत्कालयुक्त जर दैव नसेल तर त्याला हा दैव नावाचा आहे हक्काचा पगार आपण केला असणार दृष्टा येते की म्हणजे ते नियंत्रण मानव आणि हे सगळं म्हणून कशाचं चाललंय की ह्याच्या लग्न नाही झालं असं म्हणतात की आयुष्याचं प्रमाण निश्चितच असणार अशा स्वरूपाचं असतं. पण संग्रहकाराने सांगताना एकत्र मृत्यूशतम लोक वेदवादींना अशा स्वरूपाचं म्हणून सांगतात तर ते का काढायला फक्त एकच कारण आहे बाकी सगळे ते अनेक असणार आहे आणि जगाच्या पण कोणी वर्णन करत असताना नाही तर आम्हाला आरोग्याची काळजी घ्यायला म्हणजे आरोग्याची काळजी घ्यायला म्हणजे असं काही प्रयोजनच नाहीये आमचं नियत आयुष्य असणार जर असेल तर मी इतक्या वर्षीच करणार आहे आणि मलाच नाही असणार अशा स्वरूपाचं मग साहस करायला काय अडचण आहे सांगू पण तसं नाही एकच मृत्यू हा काळ मृत्यू असणार अशा स्वरूपाचा आहे बाकी सगळे अकाल मृत्यू किंवा अनियत काळ मृत्यू असणार अशा स्वरूपाचा आहे आणि म्हणून तुम्हाला सदवृत्ताचे नियम पाळायला पाहिजे सुसदवृत्ताचे नियम पाळायला पाहिजे की जेणेकरून तुमच्या आयुष्याचं आरोग्याचं रक्षण कर्म किंचित क्वचित काले विपाके नियतम मन किंचित स्वकाल नियतम प्रत्येक प्रतिरोध त्याच्यावरती किंचित कालच यदा पच्यते तस्मिन् काले पच्यते इति कालमेव असं चित्रपणी दत्ताने त्याच्यातील मधल्या की काही कर्म हे कालनियत असतं आणि यदा पच्यते तस्मिन् काले पच्यते ज्या काळी त्याचं पाठ होणार त्याचं फल मिळणार त्या काळी ते होणारच असणार ते कालनियम कालनियम आणि विपाके नियतम दुसरं एखादं असं आहे की ते निश्चितपणे त्याचा विपाक अमुक होतो असणार अशा स्वरूपाचा आणि ते मोठं असणार अशा स्वरूपाचं असतं विपाक नियतंतु इदं कर्म विपच्यते ह्या कर्माचं पचन होतच होतं असं त्याला फळ मिळतच असणार आता ही चक्रपाणी दत्तांनी केलेली मखलाशी आहे या सूत्रांचे अर्थ काढण्याच्या संदर्भामध्ये कालनियत आणि विपाक नियत असे दोन प्रकार पडले पुढच्या स्लाइडमध्ये दिसत किंचित अकालनियत की ज्याच्याविषयी कालनियत असणार अशा स्वरूपाचं नाही निश्चित काल असणार अशा स्वरूपाचं नाही प्रत्येक प्रतिबोध येते आणि तुम्हाला लक्षणांमधनं किंवा कारणांमधनं ते कळतं त्या अशा प्रकारचं कार्य झालेलं आहे त्यात काहीतरी कारण घडलेलं असायला हवं अशा स्वरूपाचं नामोत्तम श्रीयते कर्म कल्पकोटी शतैरपि अवश्यमेव भोक्तव्यं कृतं कर्म शुभाशुभं हे पुन्हा चक्रपाणी म्हणतात की अमुत्तम कर्म कल्पकोटी शतैरपि न श्रीयते तुम्ही जे काही कर्म केलेलं असेल त्याने कितीही वर्ष जाऊन असणार अशा स्वरूपाचं जोपर्यंत तुम्ही त्याचा भोग करत नाही तोपर्यंत त्याचा क्षय होतो शुभ किंवा अशुभ काही असतो तर भोग झाल्याखेरीज कर्माचा क्षय होत नाही म्हणून गीतेचं जर तत्वज्ञान निष्काम कर्मयोग असणार अशा स्वरूपाचं की तुम्ही अपेक्षाच ठेवू नका फळाची असणारी अशा स्वरूपात निष्काम अशा स्वरूपाचं कर्म करा आणि जेणेकरून फल काही निर्माणच होणार नसतं आहे त्या कर्मांचा क्षय झाला ते भोगून संपलं ते तुम्हाला मुक्ती मिळेल अशा स्वरूपाचं अवश्य वक्तव्य उत्तम कर्म शुभाशुभ आणि जे काही कर्म केलेलं आहे शुभ किंवा अशुभ ते अवश्य ते निश्चितपणे भोगावंच लागतं असं त्याच्या कार्यकर्ता कारण कार्य आणि कार्यफल वगैरे अशा स्वरूपाचा ते भाव सांगतात त्यामध्ये एक आनुषंगिक फल उत्तरकालीन फल अशा स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे आणि ते त्या वाटाकर्त्याला आवश्यकपणे येऊन चिकटतं त्याची इच्छा असो किंवा नसो शुभ असो किंवा अशुभ असणार तर तसं तुम्ही कर्म केलंय असं म्हटल्यानंतर त्या कर्माचं फल तुम्हाला मिळणारच अशा प्रकारचं ती सूत्र सांगतात याचा एक प्रश्न निघतो इदं कर्म विपच्यते एव त्याचं नक्कीच होतोच अशा स्वरूपाचं तर अशा कर्माची एक व्हरायटी असेल तर दुसरी व्हरायटी असायला पाहिजे की या कर्माचा भाग होतो ह्याचा भाग होतो पण दुसरी काहीतरी असेल भाग होत नाही असणार
कालविपाक नियंत्रण यथा इदं कर्म अस्मिन्नेव काले विपच्यते एव. ह्या कर्माचा ह्या काळी निश्चितपणे पाप होतोच. तिथं विपाकही निश्चित आहे, कालही निश्चित आहे की या विशिष्ट काळी या कर्माचा पाप होतोच होतो असणारा श्लोकाचा. काल विपाक नियंत्रणात बरोबर उच्चते. काल आणि विपाक हे दोन्ही असल्यामुळे ते बरोबर असणारा श्लोकाचं म्हटलं जातं. आणि काही ध्यानीमध्ये नसताना अचानक काहीतरी गोष्टी समोर येऊन टाकतात असणारा श्लोक. म्हणजे अगदी आपल्या सामान्य माणसाची गोष्ट सोडून द्या. पण दशरथाने रामाला राज्याभिषेक केल्यानंतर कैकेयीने केव्हा एकदम ते वर मागितले आणि आम्हाला 14 वर्ष वनवासात पाठवा म्हणून सांगितलं असं काय संबंध होता? सगळे लोक आनंदात होते, आता छान रामाला राज्याभिषेक करायचा, रामाला रामाला रामाच्या बाबतीमध्ये असं जर घडू शकतं तुमच्या आमच्या माणसाची काय नसणार. त्यामध्ये घडायचं होतं एवढाच त्याचा अर्थ आहे. असा काल विपाक तर बरोबर असणाऱ्या स्वरूपाचं कर्म होतं, ते कळलं असणाऱ्या स्वरूपाचं. इथं दुसरा एक भाग आहे, अमुक्त येथे दुर्बल कर्म प्रायश्चित्त आहे. जर कर्म दुर्बल असेल तर प्रायश्चित्त इत्यादीला त्याचा भोग न घेताही त्याचा क्षय अशा स्वरूपाचा होतो. एक दर्दबीज म्हणून संकल्पना आहे की बीज भाजलं गेलं तर ते प्रजनन क्षमता राहत नाही, त्याच्यातून काही निर्माण असताना जे तप उपवास वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींमुळे तर त्यातनं काही मिश्रण मागण्यापुढेच वाल्मिकी ऋषीपर्यंत प्रवास त्यांचं कित्येक लोकांना मागलंय, मारलंय, सगळ्या गोष्टी केल्या असतात. पण नाथाने उपदेश केला, त्यांनी तो पाळला असा आणि सगळ्या नाथाच्या कृपावरती बाळापर्यंत वाल्मिकी ऋषी जाणत असणार. तर मी नेहमी आपण त्याचं उदाहरण देतो की माझ्याकडे जर वाल्मिकी होऊ शकतो तर तुमच्या आमच्यासारखे नक्की याच्यापेक्षा आहे का चर्चा स्थितीला नक्की जाऊ शकतात, याच्याविषयी काही शंका नाही. आणि गेलेलं कर्म भोगायलाच पाहिजे असं नाही, विशेषतः वाईट. पण त्याचा ह्या प्रकाराने पण क्षय होऊ शकतो. प्रायश्चित्त अशा सर्वांच्या इतर गोष्टी सांगितल्या त्यांची पण त्याचा क्षय होऊ शकतो. भक्तीने, जपाने, नामस्मरणाने वगैरे अशा सर्वांच्या सगळ्या गोष्टी आहेत. संत महात्मे सगळ्या शेवटी नामस्मरण अशा स्वरूपाचे येतात. मी मराठी बोली तुमच्याकडे जातो आणि तर्कसंग्रहाची पदकून केली तेवढ्या मोठ्या माणसांकडून ही अगदी आपली गोष्ट. पण ते मला म्हणले की मी माझं दुर्दैव वेदांत शिकावाची इच्छा झाली आणि मग नंतर एक 2-4 वर्ष गेल्यानंतर शेवटी मी काही गोष्ट नामस्मरण त्या सगळी संत मंडळी शेवटी नामस्मरणाला अशा स्वरूपाची येतात. आणि ज्या नामामध्ये वाल्मिकीला काढलं ते नाम सगळ्यांना काढायला असणार अशा स्वरूपाचं, समर्पण असणार अशा स्वरूपाचा. आणि म्हणून कर्मविपाक नावाची जी गोष्ट आहे ही प्रत्येक प्रतिबद्धते अशी जास्त आहे की तुम्हाला कानांवर कानं दिसत नाही, काने तर दिसतात अशा स्वरूपाचं आहे. तर त्याच्यावर लक्षात येते. आणि कारण या जन्मात कारण दिसत नाही, त्या मागच्या जन्मातून कारण असायला हवी. आणि म्हणून हा दैवयोपासना किंवा दैवोपासनाचा चिकित्सेचा थोडासा पाठ झाला, पण पूर्वकर्म करतो हा तुलनेने थोडा दुर्लक्षित राहिला अशा स्वरूपाचा. आता ह्याच्यात मी त्रिस्कंद गोष्ट रेफरन्सेस काढायला थोडीशी सुरुवात केली. या सगळ्या संदर्भात काय सांगता तर नवीन पिढी याच्यामध्ये बरीच आहे, त्यामुळे थोडी त्रिस्कंद गोष्टांची माहिती देतो. मला कोलंकर सरांची संकल्पना तुम्ही म्हणून संस्था बरोबर आहे स्वतंत्र
तर मूळ ग्रंथांची रचना निसर्गात्मक अशा स्वरूपाची आहे, पण ग्रंथांची धाटणी मात्र वेगळी. त्यातही पुन्हा संस्कृत भाषेचा वापर असल्यामुळे सध्या समास असं प्रकरण शब्द एकमेकांना चिकटले असणार अशा स्वरूपाचे. त्यामुळे जर खऱ्या अर्थाने हेतुलिंग आणि औषध यांचं ज्ञान करून घ्यायला हवं असेल तर प्रत्येक सूत्र वाचायचं, अर्थ समजून घ्यायचा, प्रत्येक शब्द सुद्धा करायचा आणि तो विशिष्ट फॉर्म मध्ये कॉम्प्युटरला भरायचा. हे पुन्हा कॉम्प्युटरवरतीच करावं लागेल, सरांची सुविधा अशा प्रकारचं काम. आणि मग त्यातून आम्ही 3 कोशांचं निर्माण केलं. हेतुकोश, दक्षिणकोश आणि औषध कोशाच्या स्वरूपाचं असतं. तर आता सांगितली ही मेथड होती. प्रत्येक सूत्र वाचायचं, त्याचा अर्थ समजून घ्यायचा, प्रत्येक शब्द सुद्धा करायचा आणि मग हे हेतुसूत्र आहे, लक्षण सूत्र आहे, औषध सूत्र आहे अशा स्वरूपाचं झाल्यानंतर त्याचे 3 कॅटेगरीमध्ये विभाजन करून 3 कोश तयार केले. पहिल्यांदा आम्ही फक्त लक्षण कोश केला, मग हेतुकोश केला आणि मग औषध कोश केला. आता रिट्रोस्पेक्टिव्हली विचार करताना असं वाटतं की सगळे एकाच वेळेला झाले असते आणि कदाचित एकाच फॉर्मॅटमध्ये झाले असते. असं आता मी प्राथमिक कोशाचं काम करतोय, ते आम्ही सिंगल डाटाबेस वापरतोय, 3 डाटाबेस. पण आता ही विजन आता डेव्हलप झाली, त्यावेळेला आम्हाला लक्षणकोश सुचला. लक्षणकोश कसा करायचा हीच मोठी पण लक्षणकोशामध्ये कुठले लक्षण घेतलं, शिववेदा, प्रत्येक ग्रंथात 4 ठिकाणी आला कुठलेही स्थान असो आणि कुठले अध्याय, कुठले सूत्र अशा स्वरूपाचं ते सगळे संदर्भ एकत्र येतात. दुसऱ्या शब्दावरती, दुसऱ्या वेदनेवरती 10 पानं आहेत लक्षणकोशामध्ये. शून्य लक्षणकोश अशा स्वरूपाचं. आणि मग त्याच्याशी संबंधित रोग कोणते आहेत, दोष कोणती आहेत, दोष कोणते आहेत, कारणीच्या संदर्भात काय आहे, सगळी माहिती त्याच्यामध्ये गोळा असणाऱ्या स्वरूपाची होती. वाईस वर्षा एक लक्ष देतं, तो रोग असेल, स्वास्थ्य असेल, प्रकृती असेल, तर त्याच्याशी संबंधित लक्षणं कोणती आहेत, पूर्व कोणती आहेत, निष्ठ लक्षणं कोणती आहेत, असाधारण लक्षणं कोणती आहेत, प्रत्यात्म लक्षणं कोणती आहेत, अशी सगळी माहिती एकत्र गोळा होती. याच पद्धतीने एक हेतू मिळता, मग तो आहार असेल, विहार असेल, मानसभाव असेल, काय असेल, काम असेल, तर त्याच्याशी संबंधित कार्य काय काय आहे, मग तो रोग असेल, आरोग्य असेल, ते आणखी काय असेल असं ते सगळं तुम्हाला आणि वाईस वर्षा कुठलीही कार्य, रोगरूपी कार्य असेल, आरोग्यरूपी कार्य असेल, नाही तर अन्य कार्य असणारे असतील, त्या कार्याचे जे जे म्हणून हेतू आहे ते सगळे तुम्हाला त्यातून एकत्र असणाऱ्या स्वरूपाचे मिळतात. आणि जगदसृष्टी अष्टांग अष्टांग याच्या करतात. औषधकोशाच्या बाबतीमध्ये एक औषध मग ते मध्ये पंचकर्म असेल, पंचकर्मेतर कर्म असेल, एखादं लक्षण वगैरे अशा स्वरूपाचं द्रव्य कर्म असेल, योग असतील, सिंधन द्रव्य आपलं असणाऱ्या स्वरूपाचं काही असेल, तर ते कशा कशासाठी उपयोगी असं येतं. आणि एका रोगासाठी आम्ही सर्व प्रकारची चिकित्सा ही तुम्हाला चिकित्सा अशा स्वरूपाची मिळते. ते ह्यूज नाव आहे, मोठं नाव आहे, 19 वर्ष नावाला आहे. दुर्दैवाने 89 साली काम सुरू झालं आणि 99 साली सुरू केलं आणि ही सगळी जबाबदारी माझ्या खात्यावर पडली असं आणि त्याला कोशाची संकल्पनाही खरं तर स्पष्ट नव्हती. अजिबात नेमकं सरांना अभिप्रेत काय होतं असं पण जे काही मला थोडंफार मिळालेलं होतं आम्ही त्या जे काही रेकॉर्ड झाली त्यातून मला जे सुचवतील त्याप्रमाणे खरं कोश घडत हेतुकोश 3 खंड 3200 पानं, लक्षणकोश 3 खंड 3200 पानं, औषधकोश 7 खंड 18 पानं, असा 14,500 पानांचा एकत्र आणि आम्ही याच्यावरती बेस काही तर निघालं सॉफ्टवेअर आणि आम्ही उपचार असं सॉफ्टवेअर असं. हा सगळ्या सकट आणखी त्यात भाग द्रव्यावर कर्मकोश आणि आहार ज्ञान असं गरमी भाजी गोष्ट
आम्ही सर्वच ग्रंथ घेतो. हे 4 ग्रंथ सर्वच ग्रंथ त्याच्यामध्ये समाविष्ट करायचे स्वरूपाचे आणि सिंगल डाटाबेस. तर ते आणखी याच्यापेक्षा खूप मोठं असणार आणि याच्या बऱ्याच त्रुटी त्याच्यामध्ये कारण या सगळ्या कामाचा साक्षीभूत असल्यामुळे ज्या काही विविध संकल्पना त्यावेळेला सूचना मला तिथं प्रत्यक्षात आल्या आहेत कोशाकडनं त्या मला प्राथमिक कोशाच्या निमित्ताने एकत्र आणतात. लक्षण कोश हा म्हणत तर मी म्हणून लक्षण कोश लक्षण कोश आणि परिशिष्ट ते परिशिष्ट हा पण खूप मोठा विषय आहे. कुठलाही शारीरिक भाव घेतला हृदय अति हृदय दोधा हृदय ग्रहा हृदय तर ते लक्षण कोशाच्या पर्यावरणामध्ये किती आम्हाला कुठल्या पावडला किती अनुभवच्या लाईनला ते सूत्र येईल सगळं कॉम्प्युटराइज आहे त्यामुळे ते चूक असणार. नेक्स्ट लक्षण कोशाचं प्रकाशन मनोहर जोशींच्या हस्ते झालं. शंकरराव चव्हाणांचं काळाला कुलपती आणि डॉक्टर माशेलकर त्यांना त्यावर्षी डिग्री दिली. हा हेतुकोश आहे. पुन्हा हेतुकार्य कोश आहे. हेतुकोश आणि परिशिष्ट असा आहे. त्याचं प्रकाशन श्रीराम शर्माच्या हस्ते औषधकोश विलासराव देशमुखांच्या हस्ते प्रकाशित झाला होता. उपराष्ट्रपती भगतसिंग शेखावत यांच्या हस्ते लक्षण कोशाच्या कामासाठी सरकार अर्जुन सिंह आणि शिवराज पाटील यांच्या हस्ते आयुध निदान या सॉफ्टवेअरचे रिलीज. त्या हेतुकोशावरून कर्मकांड दिवस जरी अशी हे सापडते. मी खरं तर पूर्वधर्म म्हणून मोठ्या आहे पण पूर्वमध्ये मम्मी नव्हत्या मला करता पण ते कर्म असं मूळ कारण आहे. हेतू आहे त्याचा असणारा स्वरूपाचा आणि मग ते प्रयोजन निमित्त असणारा स्वरूपाचा अशा सहजस्य कृष्णस्य तर कृष्णाच्या बाबतीत एक उघडा सापडतात की प्राथमिक बालगीता मला पूर्वीच्या जन्मात केलेलं काहीतरी असणाऱ्या स्वरूपाचं कर्म त्याच्यामुळे विविध झालेल्या अशा स्वरूपाचे दोष कुष्ठ निर्माण करतात असणाऱ्या स्वरूपाचे पूर्वजन्मात ते कर्मवीर शरीर स्थापने शिवही नित्यो तर पूर्वजन्मात अशा प्रकारच्या कर्मांनी जे शरीर स्थापक आहे ते क्षीण झालेले त्यांनी मृत्यू येतो अशा स्वरूपाचं एक सूत्र विशेषतः डेथ किंवा लगेचच मृत्यू अशा बातम्यांच्यामध्ये सापडतो. तिथे कदाचित गर्भणीच्या संदर्भात आहार मिळाल्या अशा स्वरूपाची कारणं असतात पण कदाचित त्या गर्भाचं मागच्या जन्मातलं दैव तेच भगवान असतं. रोगाचा हेतू आहे रोगाचं सहजस्य जन्माबरोबर येणारे असणाऱ्या स्वरूपाचे जे रोग आहेत त्यांचा हेतू असतो. शीतरस हा एक असाच खूप गोंधळाचा रोग आहे की जिथे सहजपणे सांगण्याचा हेतू नाही सांगता येत आणि बऱ्याच वेळेला काही पेशंट चित्राचे खूप चांगले सुरू असतात पण जिथं हा मागच्या जन्माचा काहीतरी हेतू असेल तिथे त्यात काही यश आणि पूर्वकसे आगंतो पूर्व केलेल्या अशा स्वरूपाचं कर्म हे आगंत उन्मादाचा हेतू अशा स्वरूपाचं म्हणून दिले आहे. तर ह्या सगळ्याच्या गर्भातली उदाहरणं व्यवहारात सापडतात. सामान्यपणे खूप उशिरा निदान पूर्वकर्मच्या व्याधी हे सहजपणे भेटलेली अनेक डॉक्टरकडे वैद्यांकडे जाऊन आले आणि काही उपयोग होत नाहीये आणि मग आणखी मोठ्या वैद्याकडे जाऊ चांगल्या वैद्याकडे जाऊ अशा स्वरूपाचं कदाचित त्यात या जन्मातून त्याकडे सापडली नाही पण रोग गंभीर असेल तर नक्की पूर्वजन्माविषयी विचार. आता या जन्मातून त्याला सापडली नाहीत असं म्हणत असताना खूप धाडसाचं वेळ आहे कारण आपली बुद्धी आपला आवाका आपला अनुभव हा किती आणि आपण सगळ्या अर्थाने खऱ्या अर्थाने कारण होऊ शकतो.
गोंधळाचा मुद्दा आहे. पण तरीही खूप बारकाईने विचार केला, खूप अनुभव पाठीशी असला आणि तरी सुद्धा नाही वाचावा असेल तर पूर्वजन्माचा विचार करावा. ज्योतिषशास्त्राकडून योग्य उपाय कळले तर काही वेळा उपयोग. ज्योतिषाच्या बाबतीत मार्गदर्शन आहे की आपण जसे मूळ ग्रंथांवरती आधारित निदान चिकित्सा करण्याचा प्रयत्न करतो, तसं ज्योतिषामध्ये चुकून पूर्ववादी आहे. आता सगळे जे ज्योतिष आहेत हे सेकंडरी टर्शरी त्याच्या पलीकडच्या रेफरन्स करणार. मूळ ग्रंथांचा अध्ययन करणारे ज्योतिषी जवळपास नाही. मला फक्त जैनांमध्ये काही विषय सापडले त्यांच्या संन्याशांमध्ये ते प्राचीन ग्रंथांचं अध्ययन करतात, ते ज्योतिषाचं पण अध्ययन करतात, ग्रंथांचं अध्ययन करतात, पण ते काही व्यवहार करत नाही, त्याचं ते प्रयोजनच नाही. त्यामुळे फक्त ज्ञानासाठी म्हणून त्यांच्याकडे जाऊन शिकायचं अशी एक पॉसिबिलिटी आहे. नाहीतर मूळ ग्रंथांचं अध्ययन करणारे ज्योतिषी ही गोष्ट ड्रॉप असतात. नाडीपट्टी म्हणून एक प्रकरण आहे, माहिती मला माहिती त्याला माहिती आहे की नाही आपल्याला नाडी गोबर कुठून नाडी नाडी वगैरे असेल नाडी ग्रंथ आहे. हे सगळं तमिळ लोकांचा ज्योतिषाचा प्रकार आहे आणि त्यांच्याकडे कूटलिपीमध्ये असेल तर पुरुषांच्या रोजगाराचा अंगठा आणि स्त्रियांच्या बाबतीत डाव्या हाताचा ठसा अशी सांगायची आणि मग ते काही पट्ट्या घेऊन ते वेगळी प्रश्न विचारतात, असा आहे तसा आहे का आपल्याला स्वरूपात. त्यातनं तुमची पट्टी सापडली, तुमच्या पट्टीचं वाचन तो जो सांगणारा माणूस तो ज्योतिषी नसतो, त्याला फक्त तमिळ कुठली कशी वाचायची एवढंच माहिती असतं. तेव्हा जे लिहिलेलं आहे ते वाचा, त्याच्या पलीकडे तो ज्योतिषी नसतो असं. तेव्हा जे काही लिहिलेलं असेल ते माहिती करून घेणे आणि मग त्यात काही उपाय असतील तर ते उपाय कर अशा स्वरूपाचा काळ आहे. त्याचा पूर्व इतिहास हा थक्क करणार. तेथे काही सांगतात आधी सहज मी आणि शिशू जवळ गेलो, माझी पट्टी काही सापडली, शिशूची सापडली. तुझा आई वैद्य आहे, ती पण मोठी बहीण आहे, ती पण वैद्य आहे, तू पण आयुर्वेदाला प्रवेश घेतला आहे पासून त्यांनी ऑफिस बदलून तो ऑफिस सोडून गेला. इतकी हकीकत त्याच्यावर सांगितली, नाही पट्टीवर सांगितलं. तर हे थक्क करणार आहे ही माहिती कुठून मिळते. आणि मग नंतर त्याच्यात उपायही असतात. त्या उपायाची वेगळी पट्टी असते आणि कागदासाठी उपाय येतात. ते बहुधा इकडे तमिळनाडूमध्ये काहीतरी उपाय करायचे असतात, पण बऱ्याच वेळा पैसे पाठवून होतो. माझ्या बाबतीत मला सांगितलं की त्याच्यावरून बदल क्रिया करायचं वेगेश्वर कोविल म्हणून ऐका जवळ तामिळनाडू करू. पण काही वेळा तिथे जाऊन कुठेतरी उपाय करायचा असतो. तर हा ऋषीमुनींशी साक्षात जोडलेला असणारा अशा रूपाचा प्रकार. तर ह्यामध्ये रुग्ण आणि त्याचे नातेवाईक या दोघांचे विश्वास आवश्यक असतो आणि त्याप्रमाणे उपाय करायची तयारी असायला. तर बऱ्याच वेळा असतात लोक नास्तिक असतात, हे सगळं धोकाने अंधश्रद्धा आहे, त्याच्यामुळे आमचा काही विश्वास नाही असं म्हणून लोक असतात. तर थोडी सावधगिरी बाळगायला लागते. त्यांना काय वाटतं की हा एवढा उच्च शिक्षित माणूस आणि आपले काय उपाय सांगतो, सगळं सोडून वैद्यकीय उपचार करायचे सोडून काय सांगत तर थोडस जजमेंट घेऊन त्याच्याविषयी सांगायला लागतं. तुमचा विश्वास आहे का, असणार तुम्ही करून बघणार आहात का, त्याच्यासाठी पैसे खर्च करणार आहात का, त्याचे सांगितले उपाय करणार आहात तर मग का. आणि याच्या भानगड अशी पण असते की काही वेळेला असं होतं की ही परिस्थिती अशीच राहणार आहे, काही बदल होणार नाही असं तामिळ सांगते. मध्यत्वच राहणार आहे किंवा लोकांना होणारच नाहीये किंवा काय तुमच्या लोकांची सुरुवात नाहीये असं ऍक्सेप्ट करण्याची पण तयारी करा. लग्नाच्या विषयी विचारा लग्न नाही होणार तेव्हा काय झालं मागच्या वेळी कुठेतरी पूजाला होतात आणि तुम्ही धर्माचरण केलं आता ते काय मागच्या जन्मी केलेलं आहे
ह्या जन्मी तुम्हाला लग्नाचा योग नाही तुम्ही सांगितलं, तर ते ऍक्सेप्ट करण्याची कृती आहे. पण तरी सुद्धा मृत्यूविषयी ते अंदाज, विशेषतः त्या पेशंटच्या बाबतीमध्ये नेमकं काय घडणार आहे त्याच्याविषयी खात्री सांगता येत. मृत्यू येणार आहे किंवा येणार नाही असं तर कधी येणार आहे वेगवेगळ्या स्वरूपाचं. ह्या साध्या साधत लोकांचं रोग साध्य ह्या साध्या स्वरूपाचं. ह्याच्या संदर्भात जर काही मार्गदर्शन ह्या प्रकारातून मिळालं ते लोकांची ऍक्सेप्ट करण्याची तयारी असली तर मी सांगतो की ठीक आहे, तुम्ही नाही कुठे बघा त्याच्यात बरोबर आहे. त्यातूनही ज्योतिषी म्हणून आहेत लोक जगामध्ये, आणि त्यातल्या काही लोकांचं भविष्य काही लोकांना खूप तंतोतंत जुळत असणार अशा स्वरूपाचं आहे. तर इंटिग्रेशन बेसिक असं काय असणार स्वरूपाचं. तर तसं असलं तरी काही हरकत नाहीये. तुमचं भविष्य मुळात चांगलं एखाद्या ज्योतिषाला चांगलं पडतं असं जर असेल तर ठीक आहे, तुम्ही तसं विचार करून बघायला हरकत नाही. मी सेकंड इयरला असताना फणसळकरांच्याकडे पंडित नावाचे ज्योतिषी यायचे, औषध रोटी होती. तर त्यांनी मला सांगितलं एकदा तुमचा हात बघतो आणि तुमचं भविष्य सांगतो, येऊ देतो. मी लोक कशाला बांधलेला त्याच्यामुळे मी काही तयार नव्हतो. शेवटी विचारलं किती पैसे घेणार, म्हणजे 25 रुपये म्हणून मी हात दाखवला आणि त्यांनी मला लिहून दिली. पण आश्चर्याची बाब अशी आहे, म्हणजे ही घटना आहे साधारणपणे 75-76. त्यांनी लिहून दिलेलं भविष्य तंतोतंत खरं ठरलं. ही गोष्ट अगदी नक्की आहे, त्यावेळेला कधी ते लिहून दिलेले असणार स्वरूपाचा. पण असंही असू शकतं, तुमचा विश्वास असो नसो तर अशा प्रकारची लोक तुम्हाला भेटू शकतात आणि त्यांनी तुमचं कार्यभाग होऊ शकत असतात. ते काही केसेस आणतो. 60 वर्षाची साधारणपणे मुख्य तक्रार ते अपस्माराचे वेग आणि तीव्र संधिवात असणार. दक्षिणाभिमुखी मारुती आहे, त्याच्या मागे पडाव आणि खोली होती आणि अशी खोली आहे समोर साधारणपणे 100 फुटावरती संधिवात एवढा तीव्र होता की एक स्कूलच्या माध्यमातून पूर्ण अर्धा तास किंवा संघातला जायला पोचायला आणि परत यायला दुःख वेगळं मिळालं जेव्हा ट्रीटमेंट करायला गेली त्याला. अपस्माराचं एक कधी यायचे तर तव्यावरती पोळी भाजताना पीठ आली हातात असं रिसेंट घडले, 2 दिवसापूर्वीच्या आधी घडले. आणि पूर्णपणे शेजाऱ्या बदलायला ती नातेवाईक झाला होता अपत्यानंतर तिची हकीकत त्याची 25व्या वर्षी तिची नजर आणि HD सरदेसाईंनी गाविनल गोळ्यांचा डोस 25 गोळ्यावर नावाचं पण सांगतोय. तर तेवढं करूनही त्यावेळेला गाडीवर ह्या औषध होतं पीठ थांबल्या नाहीत त्या नाहीतच. 25 वर्ष 30 वर्ष चालूच होतं. तर माझं पहिलं इम्प्रेशन झालं की भोग पहिल्यांदा मला जे काही प्रतीक झालं ते भोग अशा स्वरूपाचं. पण तरीही मी म्हटलं ठीक आहे, थोडंफार काय आपल्याला परिणाम करता येतं असं बघूया. नंतर विद्यार्थ्यांनी पाठवलं असेल करायला अशा स्वरूपाचं औषधं दिली. मी नाही ताकद दिली, कशाचा काही हिंमत परिणाम नाही. सगळी ट्रीटमेंट 2 महिने चालली तर कशातच नाही करावं. नंतर मी पाहिजे कुणीतरी बोलावून नागल चांगला बोलवलं. नागल सगळे बघून गेले. त्यांनी देसाई त्यांनी बोलले तेव्हा काही नाही आपण आवडलं तिला अजून ऑपरेशन झालं. आणि ऑपरेशन झाल्यानंतर ते आणखी डिझेबल्स केले. ते आपल्याला ट्रेनिंग करून बनायचं आणि मग मला शोध लागला की तिकडे ऍडमिट झाले भेटायला. तुम्हाला बघितल्यावर तो उत्साह अक्षर आहे आणि म्हणजे का जगते प्रश्न माझ्यासाठी रडणार कोणी नाही. मीच रडते माझ्या आयुष्यावर. मला नाही जगायचं
पण का देव मला निवडले असणार? मला पहिल्यांदा जाणवलं की इच्छामरण नावाची गोष्ट खरंच असायला या सगळ्या आणि काही नाही झालं तारचंद्रच घेईल असे साधन घेईल असणार. त्यास असं बलवान कर्म जर मागच्या जन्मीचं काहीतरी असेल की तुम्हाला भोगच वाटायला यायचे असणाऱ्या स्वरूप असेल तर त्याला तुम्ही आणि कोणी काही करू शकतो. दुसरी काही सांगते नसते चमत्कारी काही जर्मनीत घेतली. मी खरं बॉम्बच्या जवळ राहिला होतो पण नाही म्हणते आणि मला जायचं होतं नाही का नंबर तर वाटत एक एसएम नावाचं सेशन आहे. त्या इटालीमध्ये मला सांगितलं की तिथे 4 वर्षाचं बालक आहे, लास्ट डेच आहे, 2-3 दिवसाचं सोडते. म्हणून 2 दिवसाचं सगळं मला बघून मी करू काय आता ते औषधं नाही काही नाही करत असणार. शेवटी होय नाही करता करता म्हणजे ठीक आहे जाऊन तुम्ही घरी गेलो त्याला मुळात जन्मापासून सिरियल गायडर अशा स्वरूपाची केस आणि मग तो ब्रेनमध्ये बसवला त्याचं स्पिरिट संपूर्ण स्पायनल कॉर्डमध्ये बसवला आणि मुख्यतः करायला त्याची संपूर्ण पाय दुखायचे कमरेपासून पाय दुखायचे अशा स्वरूपाचे. तर पोटावर एक वेदिसेक्शन करून मॉर्निंगच्या अँगल लावून ठेवले आणि आई वडील शेजारी बसून असायचे आणि तो मुलगा रडला तिथे प्रेस करायचं, जागा झाला की रडायचा, तिथे प्रेस करायचं, मॉर्फोलॉजी झालं की गाव जेवायचं झोपायचं. त्यामुळे तारीख इक्वालिटी म्हणून काही नव्हतीच. ते आपल्या 2 दिवसात तो मरणार त्याची वाट बघून सगळे बसलेले असणार अशा स्वरूपाचं. कर्मक्रम सगळ्यांनी पोहोचून त्याच वेळेला जागा त्यामुळे म्हटलं की तुम्ही आता मॉर्निंग पोहोचू नका, काय करताय ते का होईल नाही. ते त्यांना आधी वाईट मागून घेतलं, थोडं कोमट करून मसाज केला कपडे बसून पाया. तर सुरुवातीला त्यांनी जरा कटकट केली, प्रतिकार केला, पण एक 15-20 मिनिटाच्या मसाजनंतर झोपतो. मग हे सगळं झाल्यानंतर मी आईकडे मोठ्या वळवला, चौकशी सुरू केली. तोपर्यंत आधी गेल्यानंतर हाच उपयोग झाला सगळा. मग ती म्हणली नाही मला खूप स्ट्रेस होता गर्भारपणामध्ये म्हणून मी 30 सिगारेट स्मोकिंग रोज केलं असणार. तर त्याच्या पुढच्या आणखी नाही करत. ती गर्भावती 7वा महिना चालू होता आणि आता तिला मुलाचा स्ट्रेस होता आणि मग तिचं असं म्हणणं होतं की मला हा स्ट्रेस ब्रेक करतो म्हणून पुन्हा स्मोक करतो. ती सिगारेट हे काय मला माहिती नाही, त्यांच्याकडे एक ऑप्टिमम लेवल अशी काहीतरी असायची. मला दुसरी जन्ममध्ये ती बाई भेटली ती पण ती सिगारेट प्यायची, सिगारेट प्यायची म्हणजे 30 प्यायची असं. तर घरच्याने समजावून सांगितलं, डॉक्टरने रडून सांगलं, त्याच्यात काही डिमो करणार नाही. तिचा एक चाप्टर लावलं होतं स्वतःच. आय एम सीइंग लाईक दिस, आय गेट स्ट्रेस अँड देन आय स्मोक. मला पुन्हा ते सांगायचं. तर मी म्हटलं हे काही खरं नाही तिचं असणार अशा स्वरूपाचं नेक्स्ट लाईफ. तर मी म्हटलं तू काही एकटी आम्हाला गोष्टी नाही. हे वाक्य तिच्या दृष्टीने खूपच वेगळं, सगळे तिला शिवाय तू एकटी दोषी नाही आहे असं म्हटल्यानंतर हा पाप शेअर करायला कोणतरी आहे तुला दिला. मी म्हटलं त्या मुलाचं आयुष्य बघितलं तर त्याला फक्त 4 वर्षाचं आहे, ते सुद्धा दुःखी आयुष्य मिळालेलं आहे. त्याच्या ॲपरेटली कायच तुला स्ट्रेस होता, तू स्मोकिंग केलंस, तुला शिक्षा व्हायला पाहिजे, ठीक आहे, त्याचा दोष काय या सगळ्या प्रकारात. तर ह्या तुझ्या चुकीमुळे तू अशा प्रकारचं बलवत कर्म असणार बालक इन्व्हाइट केलं असणार, अशा प्रकारचं आत्मा इन्व्हाइट केलं, सोल इन्व्हाइट केलं असणार. आणि म्हणून तो तुझ्या पुढे जन्माला आला त्याचं भोग पेटण्यासाठी आणि तू सफल होती आहेस त्या सगळ्या प्रकारे. तुझी चूक आहे त्याच्याविषयी शंका नाही आहे, पण तुझी एकट्याची चूक आहे असं नाही. आणि जर ही चूक पुन्हा होऊ नये असं वाटत असेल तर आताच्या आता स्मोकिंग थांबव असं. खरं ते आपल्या दृष्टीने त्याची प्रसंग वगैरे कुठे ते करावं समजावं तिथंच तो प्रवेश जाऊन पुढच्या आत्म्याचा असणार 7 महिने वगैरे. पण
ठोकून दिलं आताच्या परिस्थितीमध्ये, आणि तिने मान्य केलं आणि त्यांनी स्मोकिंग खरंच सोडलं. एवढं झालं. इन द मेन वेळी तो पुन्हा जागा झाला. त्याच्या वडिलांना सांगितलं तुम्ही मसाज करा, त्यांनी मसाज केला. त्यानंतरही तो परत झोपला. म्हणजे तो एखादा 11 तास जवळपास झोपला, 11 तास झोपला असतो. मी त्याला सांगितलं तुमच्याकडे सोनं आहे का? तर त्यांच्याकडे 18 कॅरेट 22 कॅरेट असं काहीतरी असेल होतच होतं. त्याने ते दूध सिद्ध केलं आणि तो पुन्हा जागा झाला. तेव्हा त्यांनी खायला लागले, मला भूक लागली, क्वालिटी लागली. आणि तो पुढे 15 दिवस झाला. 2-3 दिवसात जाणार होता. 15 दिवस झाला, बेटर क्वालिटी ऑफ लाईफ. तर ही मोठी अचिव्हमेंट आहे की अशा प्रकारच्या दैवकृत रोगामध्ये निदान आम्ही काही प्रमाणामध्ये वेदनांमधून विमुक्ती मिळवून देऊ शकलो, काही थोडं समाधान जगण्याचा असणाऱ्या शस्त्रपद्धती देऊ शकलो, तर ती मोठी गोष्ट असणाऱ्या शस्त्रपद्धती. ही तिसरी एक केस आहे. त्याच्यामध्ये 5 वर्षाची मी माझ्याकडे यायच्या आधी वर्षभर रक्त तयार होत नाही असं आयुर्वेदिकलं निदान वगैरे सपरेशन असं दर 21 दिवसांनी प्रेग्नन्स मिळेल. आणि ॲलोपॅथीमध्ये चेन्नई पासून निर्णय ठिकाणी जाऊन आले. स्टिरॉइडचा डोस दिला, तशाचा काही उपयोग झाला आणि तिच्यात काही सुधारणा होईल माझ्याकडे. मी पण खूप जनरल प्रकारची विचाराने औषध प्रदोष आहे, पांडू आहे, कशाचाच काही विमा करणार. माझ्याकडे 2 वर्ष ट्रीटमेंट चालू असणार. ज्योतिषाचा सल्ला घेतला 7व्या वर्षी. तर तिने सांगितलं 8व्या वर्षापर्यंत काय होणार, 8 वर्ष हे असं चालणार. म्हणलं आता काय ठीक आहे, माझी ट्रीटमेंट चालू आहे, ट्रीटमेंट म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन चालू असणाऱ्या स्वरूपाचं. 8वं वर्ष सुरू झालं आणि दारू केल्यासारखं ती प्रेग्नंट. माझ्या ट्रीटमेंटचाही काही संबंध नाही, ॲलोपॅथीच्या ट्रीटमेंटचाही काही संबंध नाही. रक्त बनायला लागलं, रक्त देण्याची गरज झाली नाही, शिवेशन थेरपी द्यायला लागली. आयन खूप वाढलं होतं 2 वर्ष ब्लड ट्रान्सफ्युजन केल्यामुळे. शिवेशन थेरपी पुढे 2-3 वर्ष चालली असं. तर आता हे चमत्कारिक उदाहरण आहे की जिथं मागच्या जन्मातलं काहीतरी कर्म होतं पण त्या 8व्या वर्ष संपणार होतं असं काही. आणि ठीक आहे, त्याप्रमाणे ते संपलं. व्यवहार असं दिसलं की 8व्या वर्ष संपलं असणार अशा स्वरूपाचं. तर जिथं काही अशा प्रकारे मार्ग निघू शकत नाही तिथे कदाचित ज्योतिषातून काही मार्ग निघू शकतो अशा स्वरूपाचं. अनपत्यता, मृतगर्भ, दातमृत्यू, कॅन्सर, कुष्ठ इत्यादी अनेक रोगांमध्ये आल्यानंतर कामे सापडत नसतील तर दैवविचार नक्की करावा. तर विशेषतः लहान मुलांमध्ये होणारे कॅन्सर हा एक मोठ्या प्रकृतीचा विषय आहे. अगदी माझ्याकडे 1 वर्षापासूनची मुलं आहेत कॅन्सरची. आणि काय कारण म्हणजे ओळखणार, गर्भिणी अवस्थेतलं काय वेगळा अपचार वगैरे अशा स्वरूपाचा असतं. तर आता ॲलोपॅथी म्हणण्याप्रमाणे अंकोजीन सगळ्यांमध्ये आहेत. कोणाचं जीन कधी पेटेल आणि कधी कोणाला कॅन्सर होईल याच्याविषयी आता काहीच खातं सांगता येईल स्वरूपाचं. जे कॉमन कारण आहे शेतीमधले बदल ते सगळ्या समाजाला आहे, पण काही विशिष्ट मुलांनाच का होतो आणि सगळ्या मुलांना का होत नाही याचं उत्तर नाही आहे. काय त्यांच्यामध्ये होतो त्यांच्यामध्ये कुठेतरी तसं बलवत कर्म असायला पाहिजे. आणि मग जिथे तशा प्रकारचं काहीतरी कर्म सापडत असेल त्या कर्माला धरून जर काही उपाय होण्यासारखे असतील तर केलं. आणि मग असं अनेक रोगांच्या बाबतीमध्ये करता येतं. तर मृतगर्भ जन्म येतानाच मुळातच मृतगर्भ जन्माला आला स्वरूपाचं किंवा जातमृत्यू अशा स्वरूपाचं जन्माला आणि तासात गेला वगैरे असणार अशा स्वरूपाचं बऱ्याच वेळा काही खाणं सापडते. मग आम्ही रुटीन जेव्हा सगळे पंचकर्म करा, रसायन घ्या आणि मग कन्सेप्शन ठेवा असं सांगतो, बहुतेक यश मिळतं. पण ह्या सगळ्यांमध्ये खात्रीपूर्वक काही सांगता येत की आता मागच्या वेळेला असं घडलं तर या वेळेला घडणार नाही नक्की, कारण ते क्रांती तलवार असते अशा स्वरूपाचं. तर त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये मी सांगतो तुम्ही ज्योतिष पण बघा आणि ज्योतिषाने काही उपाय सांगितलेला असेल तर तो करा. त्यांच्यावर बसेल आपण असेल तर मग असं ते काय असेल ते करा. आणि काही नाही तर कुलदेवताला तरी जा आणि इष्टदेवता जर काही असेल तर
त्याचं फुलांच्या वगैरे अशा स्वरूपाचं कारण मागचा सर्वत्र ज्योतिषशास्त्रानुसार मार्ग निघेलच असं नाही. आता ज्योतिष कोण भेटतो आणि त्याला किती चांगलं पडतं बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतात. पण मला ज्योतिषाकडनं असं कळलं की आम्ही जी व्यक्ती आमच्याकडे येते त्याची पत्रिका आम्ही बघतो, पण फक्त त्याच्याच पत्रिकेशी संबंधित विषय नसतो. त्याच्याशी संबंधित इतर जे लोक आहेत त्या सगळ्यांच्या पण पत्रिका बघायला पाहिजेत आणि एकत्रित विचार, सर्वांगीण विचार युक्ती प्रमाणासारखं ते आहे प्रकार. आईच्या कुंडलीत काय, वडिलांच्या कुंडलीत काय, भाऊ बहिणीच्या कुंडलीत काय वगैरे वगैरे असं सगळं बघून मग कदाचित ह्या व्यक्तीच्या कुंडलीचा परिणाम नाही असं कदाचित सांगता येईल. तर ही हा तपायला नाहीये. आता ज्या व्यक्तीच्या संदर्भात त्या काहीतरी तक्रारी असतील त्या व्यक्तीची पत्रिका बघितली जाते की कुंडली मांडली जाते. पण इतरांच्या पण कुंडल्या संबंधित ज्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या पण कुंडल्या बघायला पाहिजे आणि त्यात असं काही आहे का असं बघायला गेलं असं स्वरूपाचं. तर तसं जर असेल तर मला आमच्याकडे नाडी ज्योतिषामध्ये असं राहतं की सुश्रुतची मुद्दे बघितली तर तुम्हाला मोठी बहीण आहे 25च्या लग्न करून द्या, माझी पट्टिका आणि मुलगी आहे 25च्या लग्न करून द्या, सुश्रुतची स्वतःची बघितली तिलाही तुरंत झालं की 25च्या लग्न करून द्या. आम्हाला स्थळ यायला पाहिजे की आम्ही पोस्टपोन केलं सगळं प्रकारे की आता बघायचं नाही 25 पर्यंत बघायचं त्याच्याच नाही घालायचं अशा स्वरूपाचं. आता हे 3 ठिकाण काय यावं हे मला कळू उघडले नाही. सुटीच्या पत्रिकेत आला असं तर भाग मिळाला, पण त्याच्या पत्रिकेत, माझ्या पत्रिकेत आणि त्याच्या पत्रिकेत अशा स्वरूपाचा आलं. तेव्हा संबंधित सर्व व्यक्तींच्या संदर्भातला ज्योतिषाचा विचार व्हायला पाहिजे असा. नेक्स्ट ग्रहबाधा, करणी, भूतालेश वगैरे अशा प्रकारचे पेशंट असतात. आणि इथं एक खाची सूत्र रूपाला दिली आहे ती नैवदेव तर ह्याही सगळ्यांनी पीडा जी होते तो माणूस स्वतः अक्लिष्ट अशा स्वरूपाचा असेल त्याच्यात काहीतरी चित्र पाहिजे, वैद्युल्य पाहिजे, तर ही ग्रह वगैरे जे आहे त्या काय म्हणतात असं त्याचा आवेश येतो. एकदम अनुभव तर ते क्लिष्टपणा स्वकर्म स्वतःच्या कर्मानी ज्ञान क्लेश असणाऱ्या अशा स्वरूपाचे त्यांना ते असं तो क्लेश तर देव गंधर्वांच्याकडनं ते क्लेश नसतो. ते काही कारण नसतात नाही असते ते झाल्यामुळे त्याची काही कृतज्ञता झाली याला त्याचं पुरेपूर माप दिलं पाहिजे असणार. शेवटी तुमच्यावरती आहे तुम्ही कशा प्रकारचे कर्म करता आहात या जन्मात मागच्या जन्मात वगैरे काय असेल त्याच्यानुसार हे ग्रहबाधा करणी नव्हतो अशा प्रकारचे गोष्टी घडत असतात असणाऱ्या स्वरूपाचा आहे. आणि काही वेळा त्या गोष्टी इतक्या स्ट्रॉंग असतात की काही चालता येत नाही. भावमंडळाचा सीए बघायला असतो अशा स्वरूपाचा काय म्हणजे सीए पडून तुला माहिती ठेवलं ते सगळं कमी झालं आणि त्यातलं पूर्ण बाहेर असणाऱ्या स्वरूपात. पुढे त्याला HIV आहे असं लक्षात ते आधीच कधीतरी झालेलं इन्फेक्शन असणाऱ्या स्वरूपाचं. त्याच्यानंतर करणीचे प्रयत्न उन्माद निर्माण त्या उन्मादाच्या संदर्भामध्ये पुन्हा ट्रीटमेंट केली आधी उपचार असणाऱ्या स्वरूपाचं केले तर तो सावरला थोडा, पण पुन्हा ते करणी झालं आणि पहाटे 4 वाजता त्यांनी उघडली बाकी त्याच्यानंतर पडले तो भाग 60-70% भाग त्याला उचलून पूर्ण ऍडमिट केलं त्याचा काही तो पूर्ण बाहेर तर हा एक आणखी जरा वेगळा मुद्दा आहे की बलवत कर्म प्रकरण असेल आमच्या कर्मात तर तुम्ही जन्मजन्म प्रकरण तो इतक्या वाचवा करतात की मला असं वाटतं की ह्यातून तो बाहेर येईल पण त्याचं काही घडलं नाही.
आणि त्यात एक नवीनच मुद्दा काढला की बल्बच्या केसेस ह्या ऍलोपॅथीच्या विशिष्ट रुग्णालयातच ट्रीट करायच्या असतात, आपल्याला ट्रीट करायचा अधिकार नाही असं मेडिकल लीगल आहे. ज्या व्यक्तीने करणी केली त्यांनी मुद्दा लावून धरला की तुम्ही आयुर्वेद हॉस्पिटलला कसं केलं, पोलिसांवर कंप्लेंट का, मग हा ऍक्सिडेंटच आहे का हे जाणून बुजून केलेलं कृत्य आहे वगैरे. तर सावध राहा. जे मी अनुभवातून गेलो पोलीस कंप्लेंट केली, सगळं केल्यानंतर पोलिसांनी जाऊन घेतला, नशिबाने तेव्हा तो शोधी होता आणि त्यांनी स्वतःहून सांगितले की माझ्या चुकीने वाहतय. पण याच्यात मेडिकल लीगल आस्पेक्ट पण आहे आणि नंतर कळलं की फक्त ससून हॉस्पिटल आणि सूर्य हॉस्पिटलला पुण्याला 2 केसेस ऍडमिट होतात, कुठे ऍडमिट करत नाही. पण हे वेगळं झालं. तर देवाने अभिगम जर पापकर्म नसेल तर देव इत्यादी तुम्हाला काही त्रास देते. आता ते कधी पाप केलेलं आहे आणि कधी पाप आहे दानसरांनी एक गोष्ट सांगितली. कृष्णाचार्य शरबंधेले असताना त्यांनी कृष्णाला प्रश्न विचारला, माझ्या दुर्गतीचं मी कारण ओळखतोय का असं झालं असणार. म्हणजे 68 जन्म मागे गेलो, मला ते कारण सांगा. कृष्णाने सांगितलं अजून एक जन्म मागे जातो सांगायचं. आता हे त्याला भयंकरच आहे. जे भीष्माचार्यांची ती क्षमता होती की 68 जन्म मागे गेले, 69 पर्यंत गेले होते. पण 69 जन्म मागे गेले काहीतरी जन्म आता काळात नाही त्या भीष्माचार्यांच्या याच्यामध्ये. त्या गणना कल्पना गती, कर्माची गती फार गहन आहे, त्याचा विषय असणार. तर त्याची चर्चामध्ये उपाय सताम उपासना सम्यक सताम परिवर्तन वगैरे वगैरे ते खरं म्हणजे मोक्षासाठीचे उपाय असणार अशा स्वरूपाचे आहेत. पण आम्हाला निदान दुःख प्राप्त होत नाहीये, आनंद किंवा सुख प्राप्त व्हावा, दुःख प्राप्त होत नाहीये म्हणून त्यांचा वापर करायला हवा असणार. तेव्हा एखादं चित्र मिळते म्हणून वृत्ताचे पालन आणि नुसतं या जन्मासाठी नाही, पुढच्या जन्मासाठी जर तुम्हाला मोक्ष मिळणार नसेल असणार. बरीच श्मशान आणि दिवापिना वगैरे अशी जी काही सूत्र वृत्तामध्ये असणार. पूर्वी कसं होतं की स्मशान गावाच्या बाहेर, आता शहर विस्तार आणि स्मशान मध्यवर्ती तर त्या स्मशानावर जाणं, स्मशानामध्ये जाणं हा एक वेगळा मुद्दा. पण स्मशानावरून तिने संध्याच्या वेळेला विशेषतः रविस्वरावस्थेमध्ये जाणं हा अमेरिकेमध्ये अनेक ऑटिझमचे पेशंट आहे, मुलं लहान मुलं. यशकडे या प्रकारचे अनेक पेशंट होते ऑटिझमचे लहान. ते ऑटिझम हे जरा चमत्कारिक प्रकार आहे. आपल्या दृष्टीने काही वेळेला तिची लक्षणं उन्माद अशा स्वरूपाचे आणि तिथे हिस्ट्री विचारताना हे हिस्ट्री सापडली. हे सुरू कधी झालं, पहिला एपिसोड कधी घडला तर तिने संध्याच्या वेळेला स्मशानभूमीवर येत असताना त्याची गाडी चालू होती आणि नंतर त्या दिवशी रात्री पहिला अटॅक. तर अशा प्रकारची हिस्ट्री सापडली. तर हा एक वेगळा मुद्दा आहे. ऑटिझमचे अनेक कारण आहेत आणि आता विशेषतः वॅक्सिनेशन त्याचं महत्वाचं कारण. वॅक्सिनेशनच्या संदर्भामध्ये मोठा अभाव आणि आपली जनरलाइज इम्युनिटीच कन्सेप्ट करत राहायला पाहिजे असं नाही. पण ह्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. सध्या स्वव्यवहार स्वप्नात येणं, चिंतन ते ह्या गोष्टी ज्या टाळायला सांगितलेल्या आहेत त्या टाळणं.
दुसरे एक गमतीशीर उदाहरण झालं होतं. 6 महिन्यांची मुलगी आणि निश्चित पडल्या. तर माझ्याकडे येण्याच्या आधी पेडिट्रिशियनकडे जाऊन पेडिट्रिशियन सांगतात आता ते ऍडमिट करायचं त्याच्यामध्ये माझ्याकडे आहे. एवढं झालं काय ती मुलगी काय म्हणजे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ठीक होती आणि नंतर एकदम निश्चित पडली. काहीच कशाला रिस्पॉन्स देत नाही. यांनी काय सांगितलं की सांगितलं ऍडमिट करावं. तुम्ही कुठे गेला 6 वाजता तर ते ओंकारेश्वरावर त्याची मावशी लागते त्याच्या घरी आणि तुम्ही संध्याकाळी या 6 महिन्याच्या मुलीला घेऊन भेटायला गेले आणि तिथून परत येता येता हे सगळं नाटक झालं असणार. म्हणजे ठीक आहे काही सिरियसच आहे आणि रामरक्षावर अंगाला लावा माझ्याकडनं यापासून दिलं आणखी काही करावं शकते. 2 दिवसामध्ये सेटल झाले. पुढे काही जंगल पक्षावर अलोपॅथीमध्ये कारण सापडलं नाही असं सडन ऍफिडोसिस व्हायचं काय कारण असणार कुठेच काही इन्व्हेस्टिगेशन मध्ये आलं नाही असणार पण सुधारले. तेव्हा हे जर अशा प्रकारची कारणं असतील आणि अशा प्रकारची उदाहरणं असतील तर आम्ही नक्की या बाबतीत सावध कशा सर्वांचं बाहेर विज्ञान आत्मविज्ञान सतत वर्तन प्रतिकूल स्पर्शन प्रत्येक समाजाच्या बापटाने सूत्र थोडक्यामध्ये रोग होऊ नये किंवा आले तर बरे व्हावे यासाठी म्हणून जे काही उपाय सांगितले तर त्या सगळ्यांचा अवलंब करावा आणि केवळ ज्या जन्मामध्ये नव्हे तर पुढच्या जन्मामध्ये सुद्धा देवादेवाला चित्र सापडू नये अशी काळजी ह्या जन्मामध्ये माझा आता नुकतंच डायबिटीसवरचं पण पुस्तक आलंय बघायचं बघता येईल. चालत्या बघत्या शुगर डायबिटीस असं नाव आहे पुस्तकाचं. आणि सोडून आणि बाकीची तर आयुर्वेदिक जीवनची आरोग्याची गोष्टी मराठी आणि इंग्रजी पुस्तकांमध्ये आहे. त्यांच्या जरा दृष्टिकोन मराठीत आहे. त्यांच्या नाट्याचे डायबिटीस ट्रीटमेंट इन आयुर्वेदिक पर्स्पेक्टिव्ह इंग्रजी अशा विशेष प्रकारचे खाता झाला आणि गुंतवणूक आरोग्यातली असं एक वेगळ्या चर्चा पुस्तके आरोग्यामध्ये गुंतवणूक करा आरोग्य वाढवा किंवा आणि मग खर्च करायचा आहे तोपर्यंत आरोग्य खर्च करायचा अधिकार नाही असं सांगणारं पुस्तक आहे. आणि ही प्रसारण इंटरनेट वेगळी खूप टीव्ही आहे त्याच्यामध्ये मराठी सर्व ते सर्व पूर्वकल्पनेचं तर माहिती नाही पण या जन्मी आपलं आचरण कसं असावं त्याबद्दल सरांनी अगदी आपलं व्याख्यानातून आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तर सरांचा सत्कार करण्याची विनंती मी धर्माधिकारी सरांना करते. सर एकटाच उभे होते त्यामुळे एक मिनिट गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु